चंदगड तालुक्यातील आंबेवाडी गावाजवळ धोकादायक वळणावर भरधाव डंपरनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं कर्नाटकातील 28 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या त्या वळणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा मोटणवाडी मुख्य रस्त्यावर आंबेवाडी गावाजवळ आज सकाळी अपघात झाला। कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील आतिवाड गावचा संपत हनुमंत कणबरकर हा 28 वर्षीय तरुण दुचाकीवरून चालला होता। त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत संपत कणबरकर रस्त्यावर फेकला गेला आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। अपघातात दुचाकीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या प्रकरणी वासुदेव कृष्णानंद आळवे या दोडामार्गच्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान त्या वळणावर वारंवार होणाऱ्या दुर्घटनांनंतरही रस्ते विभागानं तिथं उपाययोजना केलेली नाही। त्यामुळे आणखीन किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागं होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय।